नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी MSCIT इरा सेशन 27 बघणार आहोत. तर सिम्युलेशन क्वेश्चन आपण सुरू करूया, स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, इन मायक्रोसॉफ्ट एक्सेल सर्च फॉर अन ग्रोसरी लिस्ट टेम्पलेट इन द सर्च बार एरिया अँड क्रिएट इट. तर सर्वात अगोदर या ठिकाणी सर्च फॉर ऑनलाईन टेम्पलेटला इथे क्लिक करा. त्यानंतर इथे ग्रोसरी लिस्ट ही जी लिस्ट येईल यावरती इथे क्लिक करा. त्यानंतर इथे क्रिएट करा. पुढचा प्रश्न आहे, द रो अँड कॉलम इन अन एक्सेल शीट कॅन बी ॲडेड ऑर डिलीटेड ॲज पर युअर रिक्वायरमेंट, सो डिलीट द सिलेक्टेड रो इन द गिवन टेम्पलेट. या ठिकाणी नेटवर्क इश्यू असल्यामुळे थोडासा लोड होत आहे. तर मित्रांनो, हा प्रश्न कसा सोडवायचा, तर या ठिकाणी होम टॅब मध्ये डिलीट ऑप्शन दिलेला आहे. सेल्स ग्रुप मध्ये डिलीटला क्लिक करा. यामध्ये डिलीट शीट रो या ऑप्शनला क्लिक करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सेव्हिंग अर्ली अँड ऑफ्टन कॅन प्रिव्हेंट युअर वर्क फ्रॉम बीइंग लॉस्ट. यू शुड ऑल्सो पे क्लोज अटेन्शन to where you save the worksheet so that you can easily find it later. So now save the sheet as exercise planner on your desktop. तर डॉक्युमेंटला सेव्ह करायचं आहे, फाईल टॅबला क्लिक करायचं इथे. त्यानंतर इथे सेव्ह ॲज ऑप्शनला क्लिक करा. त्यानंतर डेस्कटॉप फोल्डरला इथे क्लिक करा. फाईल नेम मध्ये क्लिक करा. नंतर सेव्ह करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फॉर्मॅट पेंटर allow you to quickly apply the same formatting such as color, font style and size or border style to multiple pieces of text or graphic. Now copy the format warm up table and paste it strength table using format painter. तर सिंपल आहे. warm up नावाचा जो टेबल आहे, या टेबलला जी काय फॉर्मॅटिंग केलेली आहे ती फॉर्मॅटिंग या खालच्या टेबलला द्यायची. तर सरळ सरळ तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी फॉर्मॅट पेंटर या ऑप्शनला क्लिक करा. त्यानंतर इथे स्ट्रेंथ या ऑप्शनला क्लिक करा. या ठिकाणी सिम्युलेशन क्वेश्चनची टेस्ट आपली इथे पूर्ण झाली. एंड एक्झाम करूया. यानंतर आपण बघणार आहोत सेल पाथ लर्निंग. तर सुरू करूया. First question, identify the right set of steps to open a grocery list template in MS Excel. त्याचा आन्सर आहे फर्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, identify which of the following images displays a template of a grocery list that you use to create your own shopping list. याही प्रश्नाचा आन्सर आहे फर्स्ट. First answer is correct. And next question, your friend want to know which symbol he should use to change the dollar sign to Indian currency in Microsoft Excel. Identify the right symbol which the Indian currency is represented. The first answer is correct आहे, Indian currency. Next question आहे, which of the following option will you use to change the currency in MS Excel. तर currency change करण्यासाठी कोणता ऑप्शन आहे, तर थर्ड आन्सर याचं करेक्ट आहे, अकाउंटिंग नंबर फॉर्मॅट. अँड लास्ट क्वेश्चन, which option is used to embolden the text in a cell in MS Excel. त्याचा आन्सर आहे बी, ऑप्शन बी. यानंतर आपण बघणार आहोत आता गाइडेड डू इट युअर सेल्फ प्रॅक्टिकल टेस्ट आहे. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, सेव्ह द गिवन एक्सेल शीट ऑन युअर डेस्कटॉप विथ द नेम एक्सरसाइज प्लॅनर युझिंग द फाईल टॅब सेव्ह ॲज. एक्सेल शीट आपल्याला सेव्ह करायची आहे. सर्वात अगोदर फाईल टॅबला क्लिक करा. सेव्ह ॲज ऑप्शनला क्लिक करा. ब्राउज करा. यानंतर इथे फाईलला नाव द्या एक्सरसाइज प्लॅनर आणि नंतर इथे करा सेव्ह आणि नंतर करा येस. पुढचा प्रश्न आहे, इन द इन्फो शेड्यूल शीट सिलेक्ट द वॉर्म अप टेबल, अलाइन टेबल लेफ्ट using home tab alignment group.
इनपुट शेड्यूलचा जो टेबल आहे त्याची अलाइनमेंट लेफ्ट करायची आहे. यामध्ये हे जे वॉर्म अप टेबल आहे हा पूर्ण सिलेक्ट करा आणि याला लेफ्ट अलाइनमेंटला इथे क्लिक करा आणि सबमिट करा. Info and schedule sheet, select the client information table and clear all data using editing group and clear all option. सर्वात अगोदर काय करायचं की हा पूर्ण टेबल सिलेक्ट करायचा. हा पूर्ण टेबल कसा सिलेक्ट करायचा, या कोपऱ्यावर इथे क्लिक करा एच्या बाजूला. त्यानंतर इथे क्लिअर नावाचा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करा आणि यामध्ये क्लिअर ऑल ऑप्शनला क्लिक करा आणि सबमिट करा. पुढचा प्रश्न आहे, इन द इन्फो अँड शेड्यूल शीट सिलेक्ट B6, कॉपी द सेल फॉर्मॅट अँड अप्लाय दॅट फॉर्मॅट टू सेल C6 युजिंग होम टॅब, क्लिपबोर्ड ग्रुप अँड फॉर्मॅट पेंटर. B6 या सेलवरती क्लिक करा, त्यानंतर फॉर्मॅट पेंटरच्या या ब्रशवर क्लिक करा, त्यानंतर C6 या सेलवर इथे क्लिक करा. म्हणजे काय झालं, B6 ला जे रंग वगैरे होता त्या सर्व C6 ला पण आला. पुढे आहे, इन द इन्फो अँड शेड्यूल शीट सिलेक्ट सेल B2 अँड एंटर द टेक्स्ट नेम ऑफ क्लायंट इन इट. तर B2 सेल मध्ये आपल्याला नेम ऑफ क्लायंट टाईप करायचे. तर B2 सेल वरती अगोदर क्लिक करा, इथे यामध्ये टाईप करा नेम ऑफ क्लायंट आणि हे टाईप झाल्यानंतर बाजूला क्लिक करा आणि सबमिट करा. नेक्स्ट आहे, सेव्ह द गिवन शीट ऑन युअर डेस्कटॉप विथ द नेम ग्रोसरी लिस्ट युजिंग फाईल टॅब अँड सेव्ह ॲज. तर फाईलला आपल्याला सेव्ह करायचंय ग्रोसरी लिस्ट नावाने. तर फाईल टॅबला क्लिक करा, सेव्ह ॲज ऑप्शनला क्लिक करा, ब्राउज करा. ब्राउज केल्यानंतर या ठिकाणी टाईप करा त्याचं नाव ग्रोसरी लिस्ट, इथे टाईप करा हे आणि हे टाईप झाल्यावर इथे करा सेव्ह आणि येस. पुढे आहे, इन द गिवन शीट सिलेक्ट टेक्स्ट ग्रोसरी लिस्ट, मेक इट बोल्ड अँड इटॅलिक युजिंग होम टॅब अँड फॉन्ट ग्रुप. ग्रोसरी लिस्टला बोल्ड इटॅलिक करायचं आपल्याला. तर सर्वात अगोदर ग्रोसरी लिस्ट या ठिकाणी इथे क्लिक करा, त्यानंतर या बोल्ड ऑप्शनला क्लिक करा, त्यानंतर इटॅलिक ऑप्शनला इथे क्लिक करा आणि सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन, एक्सपोर्ट द एक्सेल टेम्पलेट इन PDF युजिंग फाईल एक्सपोर्ट, क्रिएट PDF अँड XPS ऑप्शन. तर एक्सेलची जी फाईल आहे त्याला आपल्याला PDF मध्ये एक्सपोर्ट करायचं आहे. यासाठी फाईल टॅबला क्लिक करा, एक्सपोर्ट ऑप्शनला क्लिक करा, त्यानंतर क्रिएट PDF या ऑप्शनला क्लिक करा आणि नंतर पब्लिश करा आणि आता सबमिट करा. सेकंड लास्ट क्वेश्चन, इन द डिस्प्लेड शीट्स रो नंबर 4 डिलीट इट युजिंग होम टॅब सेल्स ग्रुप. 4 नंबरची रो डिलीट करायची आहे. 4 नंबरच्या या रो वरती क्लिक करा, 4 नंबरवर डिलीट ऑप्शनला इथे क्लिक करा, त्यामध्ये डिलीट शीट रो हा ऑप्शन आहे, क्लिक करा आणि सबमिट करा. चौथा प्रश्न आहे, इन द डिस्प्लेड एक्सेल शीट सेट प्रिंट एरिया सेटिंग युजिंग पेज लेआउट टॅब, पेज सेटअप अँड प्रिंट एरिया. तर सर्वात अगोदर ही शीट पूर्ण सिलेक्ट करा. ही पूर्ण शीट सिलेक्ट झाल्यानंतर पेज लेआउट टॅबला क्लिक करा, यामध्ये प्रिंट एरिया नावाचा ऑप्शन आहे त्यावर क्लिक करा, सेट प्रिंट एरिया या ऑप्शनला क्लिक करा आणि सबमिट करा. या ठिकाणी आपलं डू इट युअरसेल्फ प्रॅक्टिकल टेस्ट कंप्लीट झाले. एंड एक्झाम करूया. यानंतर आपण बघूया सेशन कंप्लीशन टेस्ट, शेवटची टेस्ट. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, द डेसिमल सिस्टीम कन्सिस्ट ऑफ ओनली 2 डिजिट 0 अँड 1. त्याचा आन्सर आहे फॉल्स. नेक्स्ट आहे, पर्सनल कम्प्युटर्स यूज ASCII अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज to represent character. its answer आहे true. Next question, this dash system consists of only 2 digits 0 and 1. its answer आहे second, binary. And last question,
Unicode is a 16-bit code designed to support international languages like Chinese and Japanese. याचा आन्सर आहे ट्रू. या ठिकाणी आपलं सेशन कंप्लीशन टेस्ट कंप्लीट झाली. एंड एक्झाम करूया. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल. आवडलाच एक लाईक जरूर करा. चॅनलला जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये.